ते अन्याय अत्याचार होत असेल तर त्यांच्यासाठी झगडायला हवं. आणि सावित्रीबाई फुलेंची शिक्षणाची व्याख्या अशी होती की शिक्षण म्हणजे पांढऱ्या पुस्तकातील काळे अक्षर काळ्या फळ्यावरती जाऊन पांढरी करणे नव्हे, तर जीवनातील खरे खोटे कळू लागले पाहिजे आणि लढण्यासाठी बळ मिळू लागले पाहिजे. शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे कळायला पाहिजे, आणि जे खरं आहे ते खरं आहे म्हणून आणि जे खोटं आहे ते खोटं आहे म्हणून सांगण्याचं धाडस तुमच्यामध्ये यायला पाहिजे. परंतु दुर्दैव अलीकडे असं दिसतं की 3 जानेवारीला पुण्यामध्ये सावित्रीबाई फुलेची आठवण कोणालाही नसते. पण मात्र गणेशोत्सवाच्या काळामध्ये किंवा जर गणपती उत्सव असतो त्यावेळेला तिथं जो रस्ता आहे गणेश मंदिर दगडूशेठ हलवाईच्या मंदिराचा, तर त्या रस्त्यावरती 2-2, 3-3 हजार महिला अक्षरशः अथर्व शीर्ष पाठ करत बसतात. त्यामुळे मला खूप वाईट वाटतं की सावित्रीबाईंनी स्वतःच्या घराचा त्याग केला, सगळ्या घरदार सोडून स्वतःवरती नवऱ्यावरती अगदी जीवन मरणाचे प्रसंग आलेले असताना सुद्धा त्या सगळ्या संकटाचा सामना करून तुम्हाला शिक्षण दिलं की तुम्ही आम्ही अथर्व शीर्ष पाठ करण्यासाठी किंवा कुठले तरी 16 सोमवाराचे उपवास करण्यासाठी नाही, तर तुम्ही अभ्यास करून IAS व्हावं, IPS व्हावं, चांगल्या अधिकारी व्हावं, जीवनामध्ये काहीतरी चांगलं व्हावं यासाठी त्यांनी ते शिक्षण दिलंय. आज तुम्ही निश्चित एक संस्कृतीचा भाग म्हणून ते वाचा जरूर, पण ते वाचल्यानंतर माझ्या जीवनात चांगला मला नवरा मिळेल किंवा माझी चांगली प्रगती होईल असं न मानता तुम्हाला जे शिक्षण दिलंय त्यांनी ते तुम्हाला काहीतरी चांगलं घडण्यासाठी दिलंय. त्यासाठी तुम्ही ते वाचायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. जसं मॅडम म्हणाले की आता आपल्या देशाच्या राष्ट्रपती एक महिला आहेत, पंतप्रधान या देशाच्या महिला होत्या, अमेरिकेसारखं राष्ट्र जगातली सगळ्यात आधीची लोकशाही जिथं स्थापन झाली, आजही ते राष्ट्र एका महिलेला प्रमुखपद देऊ शकलं नाही. म्हणजे महिलांच्याकडे तेवढी क्षमता नसते अशी त्यांची मानसिकता होती. पण आपल्या देशामध्ये शेकडो वर्षापासून स्त्रियांना देवीचा दर्जा दिलाय, स्त्रियांच्याकडे ती शक्ती असते असं मानलं गेलंय आणि आपण ती जागृत केली पाहिजे. या जयंतीच्या निमित्तानं असेल किंवा पुढे येणारी स्वामी विवेकानंदांची जयंती असेल, जिजामातेंची जयंती असेल, या स्त्रियांनी जे महान कार्य केलं त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आपणही तसं काहीतरी करायला हवं ही भावना मनात ठेवून तुम्ही वाटचाल केली तर खऱ्या अर्थानं त्यांनी जो त्याग केला आपल्यासाठी, त्यांनी जे कष्ट उपसले त्याची कुठेतरी आपण परतफेड केली असं होईल. एवढं मी मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.